यांच्यासोबत वार्तालाप करणार आहोत। आणि मी TV9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत सर यांना विनंती करतो की त्यांनी छगन भुजबळ साहेबांना व्यासपीठावर घेऊन यावं। उमेश सरांना विनंती की त्यांनी भुजबळांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं। खूप खूप धन्यवाद उमेश सर। मी आपणांना विनंती करतो की व्यासपीठासमोर आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतरच्या कार्यक्रमाची म्हणजे मुलाखतीच्या कार्यक्रमाची सूत्र आम्ही निखिला म्हात्रे मॅडम यांच्याकडे सोपवतो। महाराष्ट्राचा महासंकल्प यामध्ये आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधणार आहोत। भुजबळ साहेब, खूप खूप स्वागत तुमचं। नमस्कार। रोखठोक बोलता, आक्रमक बोलता, गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलंय तुम्हाला। सध्या महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेब एक प्रयोग सुरू आहे, एक योजना 12 भानगडी। सध्या लाडकी बहीण महायुतीमधल्या 3 भावांमध्ये भांडण लावते। भांडणं वगैरे काही नाही, असं म्हटलं तर भांडणं आहेत, पण भांडणं कुठे नाहीत। प्रत्येक घरामध्ये लहान सहान भांडणं असतात, परंतु शेवटी एकत्र राहतातच ना सगळे। त्याच्यामुळे ती काही चिंता करण्याची काही कारण नाही। भांडणं इकडे आहेत, भांडणं तिकडेही आहेत, भांडणं सगळीकडे असतात, परंतु शेवटी ठरलं एकत्र राहायचं की त्या कुटुंबामध्ये एकत्र राहतोच आपण। त्यामुळे असं काही समजायचं काही कारण नाही। कोणी काहीतरी बोललं, कोणीतरी काहीतरी झालं, त्याच्यामुळे काहीतरी अडचणी होतील असं काही होत नाही। ते पण सगळं तात्पुरतं असतं ते सगळं। पेल्यातली भांडणं असतील तर ठीक आहेत, मात्र ही भांडणं सध्या चव्हाट्यावर येत आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बरीच वादावादी झाली या सगळ्यावरून। असं आहे की आपण प्रत्येक चर्चेला वादावादीच जर म्हणायला लागलो तर मग कठीण आहे। मग काही मंत्रिमंडळामध्ये प्रश्न उभे करायचेच नाही असं होईल। पण प्रश्न विचारणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं किंवा हे बरोबर नाही, हे असं व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, याला वादावादी नाही म्हणणार मी। चर्चा आपण म्हणूया किंवा हे बरोबर नाही, ह्या त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे, हे आम्हाला योग्य वाटत नाही असं बोलणं म्हणजे तर काय वादावादी आहे? मला तसं काही वाटत नाही। पण महायुतीमधल्या 2 पक्षांमध्ये म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या मंत्र्यांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की लाडकी बहीण योजना दादांनी हायजॅक केली। असं का समजतात हेच मला काही कळत नाही। शेवटी जे आहे मंत्रिमंडळाचा तो जो आहे एकमुखी निर्णय आहे। मंत्रिमंडळाचे प्रमुख अर्थातच एकनाथराव शिंदे आहेत, त्यात काही वाद नाही, आणि जे काही करतो ते आम्ही एकत्रित करतो। फक्त असं आहे की याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की अजितदादांनी जरा थोडंसं ते फार पुढे गेलेले आहेत। रोज अनेक ठिकाणी मीटिंग्स वगैरे, जाहीर सभा, या बाबतीमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली दिसते। त्यामुळे कदाचित तसं वाटत असेल। परत एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा एकत्रित जाहीर सभा घेतातच आहेत, परंतु अजितदादा जे आहेत तिथे इथे विशेषतः त्यांचे मतदारसंघ आहेत असं त्यांना वाटतं, त्या ठिकाणी जाऊन ते प्रचार करत असतात। तर फक्त लाडक्या बहिणीचा प्रचार करतात अशा नाही, अनेक गोष्टी ज्या आहेत शासनानं जनतेसाठी केलेल्या आहेत त्या सगळ्याचा विचार ते करत असतात, बोलत असतात। त्यामुळे कदाचित असं वाटलं असेल। आणि ठीक आहे, आता असं आहे की एखाद्या ठिकाणी मी भाषणाला जाणार असेल, कोण म्हणे छगन भुजबळ हे अमुक आहे, तमुक आहे, तमुक, आता काही नसेल सुद्धा। आता तुम्ही बघा काही दिवसांनी अनेकांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे उल्लेख येतात ना, पण ते काय तो उमेदवार किंवा तो नेता सांगत नसतो। कधी कधी जे आहे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा सुद्धा उत्साह असतो आणि मग त्या फ्लेक्सवर ते लिहितात। तर त्याच्यामध्ये जे काही कमी जास्त झालं असेल तर मला असं वाटतं मनावर घेण्याचं काही कारण नाही। फ्लेक्सवर ठीक आहे।